गिलाव सर काय थांबा अध्यक्ष Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. चला खिलाओ ना बेटे केक मुलांना खाऊ घाला दे ग्रुप ने करून फोटो घ्या ग्रुपाला परत एक फोटो घ्यायचा बोला सर तुम फोन कर देना चिश्ती साहब बोलना ना चला चला पॉवर से बात बात है चलो आ जाओ सर नीचे चलो हटो बेटा वाइट गेम आ जा फोटो खींच और आपको मोबाइल चला रहेगा सर फोटो कितनी होगी 5 मिनट बहुत सारे फोटो महिलांना बोलून लगेच महाराष्ट्राचा बुलंदाज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो महिलांच्या वतीने केक कापायचं घ्या चला चला ते झालं आज आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा। आज पवार साहेबांना या ठिकाणी 84 वर्ष पूर्ण झाले, परंतु आपण बघतो की 84 वर्ष पूर्ण झाले तरी असं कोणतंही वर्ष असं नसेल की ज्या वर्षामध्ये किंवा महिन्यामध्ये आदरणीय पवार साहेब घरात बसून राहिले। कदाचित केव्हा जरी तब्येतीची थोडीशी काही अडचण असेल तर त्यावेळेला पवार साहेब यांनी विश्रांती घेतली असेल किंवा दवाखान्यात असतील तेव्हाच, म्हणून दवाखान्यातून डिस्चार्ज झाला की पवार साहेब कधी थांबले नाहीत आणि असा अविरत प्रवास त्यांनी जो या राज्यासाठी केला, देशासाठी केला, जे सामाजिक कार्य त्यांनी या ठिकाणी केलं, मला वाटतं याला या देशात सुद्धा तोड नाही आहे। अनेक नेते होऊन गेलेत, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं काम करतो, परंतु आदरणीय पवार साहेबांची कॅपॅसिटी काम करण्याची जी होती आणि आहे याला या राज्यात देशात तोड नाही। आणि आता त्यांनी 85 वर्षामध्ये आज पदार्पण केलं। आम्हाला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी आज काम करतात। अनेक संकट तुम्ही राज्यात पाहिले असतील, कोणतंही राजकारण होत असताना पाहिलं असेल की पवार साहेबांच्याबद्दल काही जरी घडलं या राज्यात देशात कोणतीही गोष्ट घडायला लागली तर मला असं वाटतं की पवार साहेबाचंच नाव निघतं, अरे याच्यामागे पवार साहेब आहे, अरे आता असं व्हायला लागलं, आता याच्यासारखे पवार साहेब आहेत, आता काय घडेल, असे अनेक आपण या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांचा नावाचा उल्लेख सातत्याने होत राहतो आणि ते कामात असतात। परंतु मला असं वाटतं की पवार साहेबांनी उभं आयुष्य हे या राज्यातल्या देशातल्या जनतेसाठी गोरगरिबासाठी वेचलं। आत्ताच आमच्या बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते कृषी मंत्री होते, म्हणजे त्यांनी जे जे राज्याचे मुख्यमंत्री होते जे जे काम त्यांनी केलं असेल ते आदरणीय उल्लेखनीय आहे पवार साहेबांचं। मला असं वाटतं की शेतकऱ्यासाठी या देशामध्ये सर्वाधिक जास्त काम करणारे हे पवार साहेब अव्वल नंबरवरती नंबर 1 नेता आहेत। या शेतकऱ्याची आज आपण पाहतो किती वाईट अवस्था आहे। या ठिकाणी जी काही फळबाग योजना आहे 100% अनुदानाची पवार साहेबांनी आणलेली आहे, 100% शेततळ्याची जी योजना आहे अनुदानावरती ती पवार साहेबांनी आणलेली आहे।
आज वीज बिलाचे प्रश्न पहा, ग्रामीण भागात मी पाहतोय की आता फक्त 6 तास वीज राहते. पूर्वी वीज पूर्ण वेळ राहायची आणि त्या विजेचं बिल एवढं यायचं तर शेतकऱ्याच्या पोटात तो गोळा उठायचा वीज बिल पाहून सरी. म्हणून 3 HP आणि 5 PP हॉर्स पॉवरवरती त्याचं बिल वर्षाचं ठरवून देणारा हा शरद पवार आहे. महिला विधेयक धोरण शरद पवारांनी आणलं, 33% आरक्षण महिलांनी आणलं. अनेक जे काही मला असं वाटतं की अनेक प्रश्न या राज्याचे देशाचे सोडले असतील गोरगरिबासाठी, शेवटच्या स्तरापर्यंत काय अडचण आहे, मग त्या शेतकरी, कामगार, उद्योजक, शेतकरी सर्वांगी विकास साधण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केला. आणि त्याच्याच पवार साहेबाच्याच पावलावर पाऊल ठेवून सनी भविष्याची पिढी जयंत पाटील सुद्धा तसंच काम करतायत, सुप्रियाताई तसंच काम करतायत. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की लोकसभेला अत्यंत महाराष्ट्रात चांगलं घवघवीत यश मिळालं. आवर्जून उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल की आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं आवर्जून बोलावं असं वाटेल की आता नुकत्याच विधानसभा झाल्या. विधानसभेचे निकाल जेव्हा आले, मला असं वाटतं की आपण सगळे पत्रकार मंडळी आपण पाहिलं असेल की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असं तुम्ही आपण सगळेच म्हणत होतो. वातावरण तशाच पद्धतीचं होतं आणि महाविकास आघाडीच्या जागा 160, 165 पर्यंत जागा येण्याच्या 2 दिवस 3 दिवस आधीपर्यंत या ठिकाणी चर्चा होत होती. परंतु असा काय चमत्कार झाला की 2च दिवसामध्ये हे सगळं वातावरण बदललं आणि या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागेवरती समाधान मानावं लागलं. एकदम कसा चमत्कार झाला, सारा राज्य, सारा देश या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होता, मोदीच्या विरोधात होता, इथे फडणवीसच्या विरोधात होता. आणि ज्यांनी शेतकऱ्याला विरोध केला, ज्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नाला विरोध केला, त्याच्यासाठी रस्त्यावर जनता उतरत होती. परंतु आज या ठिकाणी अनेक आमिष देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण EVM मशीन असेल, लाडक्या बहिणीची काही प्रमाणात ती चांगलंच योजना आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांनी आम्ही सांगितलंय की जसं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, त्यांनी का आता ती द्यायचं बोलत नाहीये. तेव्हा लाडकी बहिणीची योजना फॉर्म भरताना एका कुटुंबातले 2-2, 4-4 महिलांचे फॉर्म भरले, बिचाऱ्यांना लालूच लागली, त्यांना आशा लागली की आम्हाला हे सरकार काहीतरी करतंय. आता त्यांनी लगेच मुख्यमंत्री शपथ घेतली, लगेच त्यांनी काढलं की नाही निकषावरती आम्ही त्याचा आता विचार करू, म्हणजे एका कुटुंबातल्या एकाच बहिणीला आम्ही मदत करू. जे आता तुम्ही बघा हे त्यांचं रूप तर अजून मला वाटतं काहीच झालं नाही, मंत्रिमंडळ स्वस्थापन झालं नाही, तरी त्यांनी त्यांचं रूप दाखवायला प्रयत्न केला. परंतु मला असं वाटतं या राज्यातला एकमेव नेता असेल शरद पवार साहेब, दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे, सर्व समाजाचा सगळ्या स्तरातील वेगवेगळ्या विचारांचा पाढा घेऊन जनतेसमोर येणारा हा नेता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्यांचा वाढदिवस आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना निश्चितपणाने राज्यामध्ये जे काही अपयश आल्याचं दुःख आहे, सर्वांना आशा होती की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु ते आलं नाही. आणि का आलं नाही, कसं आलं नाही, काय घडलंय, मला असं वाटतं की सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल एक पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची अशाच निवडणुकीदरम्यान काय घडलं असेल ते तुम्हाला जर नसेल तर मी आत्ता टाकतो की तिथल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याने हे सांगितलं की ज्या काही भागामध्ये लोक हे आम्हाला निवडणुकीचं जे काम दिलं होतं, मला प्रेशर केलं गेलं आणि त्या प्रेशरखाली मी निवडणुका घेतल्या, आमचे अधिकारी रडत होते आम्हाला चुकीचं काम करायला लावू नका. त्यांनी मान्य केलं एक गोष्ट की ह्या EVM मशीनमुळे जी लोक 70 हजार मतांना निवडून येणार होती त्या लोकांना आम्ही पाडलं. आम्हाला भर चौकात फाशी द्या, आज आम्हाला पश्चाताप होतो या गोष्टीचा, आम्ही चोरत नाही आहे. आणि स्वतःहून पोलीस स्टेशनला ते अधिकारी गेलेत. अशा प्रकारचं या राज्यात सुद्धा, परंतु जो बोलेल त्याच्यावरती धाड येईल, त्याच्यावरती ईडी येईल, त्याच्यावर कचडी येईल आणि त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. इथं हे राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य राहिलं आणि इथे हुकुमशाहीचं राज्य या राज्यात सुरू झालेलं आहे, अशी परिस्थिती झाली. आणि याला या देशामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला तारणारा, मदत करणारा, जनतेच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव नेता आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवार.